भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील अष्टमखंड चालू असून या अष्टमखंडातील भाग पहिला, या अष्टमखंडातील भाग तिसरा, अष्टमखंडातील भाग तिसरा, त्यांची आवड नावड, त्यांना दारिद्र्य नापसंत होते. चॅप्टर 2, त्यांना संग्रह वृत्ती नापसंत होती. अष्टमखंडातील आपण हे चॅप्टर पाहणार आहोत. त्या अगोदर समर्पण घेऊ, नंतर व्हिडिओला सुरुवात करू. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघर्ष सामगे समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवर्ग 14,194. समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत. चॅप्टर 2, त्यांना संग्राहक वृत्ती नापसंत होती. तथागतांना भगवान बुद्ध एकदा कुरु देशात कामसदम्म नगरीत राहत होते. कामसदम्म नावाची नगरी होती, त्या नगरीत राहत होते. स्थविर आनंद त्यांच्याकडे आला आणि त्यांना अभिवादन करून एकीकडे बसला. तसे बसल्यावर तो म्हणाला, तथागतांनी शिकवलेला प्रतीत समुत्पादाचा नियम अजब आहे. तो फार गहन आहे, तरी पण मला तो अगदी स्पष्ट समजला आहे, असा आनंद भिक्षू म्हणाला. आनंद तथागत काय म्हणाले? आनंद असे म्हणू नकोस. आनंद भिक्षूला तथागत काय म्हणाले? आनंद असे म्हणू नकोस, असे म्हणू नकोस. हा प्रतीत्य समुत्पादाचा नियम गहन आहे. गहन म्हणजे त्याचं किती ज्ञान घेतलं तरी त्याचं ज्ञान संपणार नाही, असा गहन आहे. हा नियम न समजल्यामुळे, त्याचे आकलन न झाल्यामुळे चालू पिढी गोंधळात, गडबडगुंड्यात सापडली आहे. तिला दुःखाचा मार्ग ओलांडून जाणे असाध्य झाले आहे. मी सांगितले आहे की तृष्णा ही लोभाची कारण आहे. तथागत काय म्हणतात? मी सांगितले आहे की तृष्णा ही लोभाचे कारण आहे. इथे कोणत्याही प्रकारचा किंवा जातीचा लोभ कोणालाही कशासाठी नसतो, तिथे लोभाचा संभव कसा असेल? भगवान असणार नाही. तृष्णेमुळे लोभाची ओढ लागते. लोभाच्या मागे लागल्याने काम व लालसा उत्पन्न होतात. काम व लालसेमुळे दृढता निर्माण होते. दृढतेमुळे स्वामित्वाची निर्मिती होते. स्वामित्वामुळे लोभ आणि अधिक स्वामित्व निर्माण होते. स्वामित्वामुळे मालमत्तेवर पहारा ठेवणे आवश्यक होते. मालमत्तेवर पहारा ठेवण्याच्या वृत्तीमुळे अनेक वाईट व दुष्ट प्रसंग निर्माण होतात. जसे मारामारी, जखम, संघर्ष, भांडण, निंदा,
असत्य एवढ्या गोष्टी निर्माण होतात. आनंद ही प्रतीत समुत्पादाची साखळी आहे. जर तृष्णाच नसली तर लोभाची ओढ लागेल का? नाही लागणार. लोभाची ओढ नसेल तर विकार निर्माण होतील काय? नाही. विकार नसतील तर दृढता निर्माण होईल काय? नाही होणार. दृढता नसेल तर स्वामित्वाचा लोभ निर्माण होईल काय? नाही होणार. स्वामित्व नसेल तर अधिक स्वामित्वाची हाव निर्माण होईल काय? मुळीच होणार नाही. भगवान नाही होणार. जर स्वामित्वाचा लोभ नसेल तर शांती नाही का टिकणार? शांती वाढेल, भगवान टिकू शकेल. भगवान म्हणाले, मी पृथ्वीला पृथ्वीच मानतो. मी पृथ्वीला पृथ्वीच मानतो, पण माझ्या मनात तिच्याबद्दल तृष्णा नाही. ही पृथ्वी मी जिंकावी, ही माझ्या मालकीची व्हावी, इथं माझे राज्य व्हावं असा लोभ माझ्या मनामध्ये निर्माण झालेला नाही. त्यामुळं तृष्णा निर्माण होणार नाही. म्हणून मी सांगतो की सर्व तृष्णा समूळ निपटून त्यांची लालसा न धरून उलट त्यांचा त्याग, नाश व परित्याग करूनच मी बुद्धत्व प्राप्त केले आहे. भिक्खू हो, भौतिक मालमत्तेचे नव्हे तर माझ्या धर्माचे म्हणजे धम्माचे हिस्सेदार होण्यासाठी झटा. कारण तृष्णेमुळे आसक्ती निर्माण होते आणि आसक्तीने मानसिक दास्यत्व येते. अशा रीतीने भगवान बुद्धांनी स्थविर आनंदाला आणि अन्य भिक्खू वर्गाला संग्राहक वृत्तीचे दुष्परिणाम समजावून सांगितले. आपणा सर्वाच्याही ते लक्षात आलेच असतील की तृष्णेमुळे सगळ्या गोष्टी निर्माण होतात. काम, लोभ, तृष्णा, मोह, मत्सर हे सगळं मग त्या तृष्णेमुळे निर्माण होते. कोणाला धनाची तृष्णा आहे, कोणाला शेती घेण्याची तृष्णा आहे, कोणाला नोकरी लागण्याची तृष्णा आहे, कोणाला मान मिळावा याची तृष्णा आहे. तृष्णेचे अनेक प्रकार आहेत. चॅप्टर 3 तथागताची सौंदर्याची आवड. तथागतांना सौंदर्य आवडत होतं काय? तर त्यांची सौंदर्याची आवड. भगवान बुद्धांना सौंदर्याची एवढी आवड होती की त्यांना सौंदर्यप्रेमी बुद्ध असे म्हटले तरी शोभून दिसेल. त्यांनी आपल्या अनुयायांना सांगितले होते, सौंदर्याच्या सहवासात राहा म्हणजे मन तुमचं प्रसन्न राहील. भिक्खूंना उपदेश करताना ते म्हणाले, भिक्खू हो, अनुदित सद्धर्माचा उदय किंवा उदित धर्माचा लोप करण्यास समर्थ ठरेल अशी सौंदर्याच्या सहवासा इतकी दुसरी कोणती गोष्ट नाही. जो सौंदर्याचा स्नेही आहे त्याच्या ठाई अनुदित सद्धर्माचा उदय होतो आणि उदित अधर्माचा लोप होतो. अधर्म आणि अधर्माची भक्ती लोप पावते. सद्धर्माबद्दल अप्रीती नाहीशी होते. सद्धर्माबद्दल भक्ती निर्माण होते. अधर्माबद्दल अप्रीती वृद्धिगत होते. भिक्खू हो, अनुदित नास शाखा, अनुदित ज्ञान शाखा उदित न व्हावी म्हणून किंवा उदित ज्ञान शाखा
पूर्णत्व प्राप्त जाऊ नये म्हणून उपयुक्त ठरणारी बेशिस्त दृष्टीसारखी दुसरी समर्थ गोष्ट मला माहीत नाही. कारण डोळ्यानं सगळं मग दिसल्याच्या नंतर ऑटोमॅटिक त्याचं मन तिकडं जाते. मन तिकडं गेले की त्याचे ऑटोमॅटिक पावलं त्या दिशेनं जातात. भिक्खू हो, ज्यांची दृष्टी बेशिस्त आहे त्याच्या ठाई अनुदित ज्ञानशाखा उदित होत नाही, आणि जर उदित झाल्या तर त्यांची योग्य जोपासना न झाल्यामुळे पूर्णत्वास पोहोचत नाही. म्हणजे पूर्ण ज्ञान मिळायचं ते अर्ध्यावटच अटकून पडतं. भिक्खू हो, सगळ्या सोयऱ्यांचा अभाव ही क्षुल्लक गोष्ट आहे, पण विद्वतेचा अभाव ही मात्र फार हानिकारक गोष्ट आहे. काय म्हणतात? विद्वतेचा अभाव, ज्ञान तुमच्याकडे नसेल तर याच्यासारखी हानिकारक गोष्ट दुसरी कोणतीच नाही. भिक्खू हो, सगळ्या सोयऱ्याची वृद्धी ही क्षुल्लक गोष्ट आहे. तुम्हाला लोक किती ओळखतात, तुम्ही किती ओळखता, हे काय त्याची काही गोष्ट नाही. पण प्रज्ञेची वृद्धी ही मात्र सर्वोच्च महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही ओळखीचे असाल नसाल, पण भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान तुमच्याकडे असेल तर तिथे ओळखीची काही गरज पडत नाही. सर्व लोक तुम्हाला त्या ज्ञानामुळे ओळखतील. भिक्खू हो, म्हणून तुम्ही अशी शिकवण अंगी बांधली पाहिजे की आम्ही प्रज्ञेचा विकास करू, ज्ञानाचा विकास करू. ती प्राप्त करण्यासाठी तुम्ही साधना केली पाहिजे, म्हणजे प्रयत्न केले पाहिजे. भिक्खू हो, धनवृद्धी ही क्षुल्लक महत्त्वाची गोष्ट आहे. सर्व बुद्धीमध्ये श्रेष्ठ म्हणजे प्रज्ञावृद्धी. सर्वात वृद्धी म्हणजे प्रज्ञावृद्धी. म्हणून तुम्ही अशी वृत्ती बाळगली पाहिजे की आम्ही प्रज्ञेचा विकास करू. ती प्राप्त करण्यासाठी तुम्ही साधना केली पाहिजे. कीर्तीचा लोभ ही क्षुल्लक गोष्ट आहे, पण प्रज्ञेचा लोभ ही खरोखरच दुःखद गोष्ट आहे. कारण तुमच्याकडे प्रज्ञा नसेल तर तुमच्या राहण्याला, तुमच्या दिसण्याला काही महत्त्व नाही. आता चॅप्टर 4 आहे सौंदर्याबद्दल आसक्ती. तर हा भाग आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघू. आजचा व्हिडिओ आपण इथे थांबू. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होई रे. सर्वांचं मंगल हो. सर्व सबस्क्रायबर मित्र, बंधू भगिनींनो, बौद्ध उपासक उपासिकांनो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावरील व्हिडिओ हे कोणा एका जाती धर्मासाठी नसून अखिल मानव जातीच्या हितासाठी तथागताचं ज्ञान आहे. म्हणून या ज्ञानाचा उपयोग आपण आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करावा. आपण सर्वांनी गंभीर खंडार यूट्यूब चॅनल या चॅनलवरील व्हिडिओ लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावेत ही नम्र विनंती. जेणेकरून तथागताचं ज्ञान प्रत्येक मानव जातीपर्यंत पोहोचलं पाहिजे. बहुजन हिताय बहुजन सुखाय असं हे ज्ञान तथागताचं ज्ञान आहे. म्हणून आजचा व्हिडिओ आपण इथे थांबूया. जय भीम, जय भारत, जय संविधान. उद्या भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. जय भीम, नमो बुद्धाय.